तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत घनसोलीवरून। रितेश, दिवेश आणि ही सगळी मुंबईची गँग आहे आणि बाकीची गावातली पब्लिक आलेली आहे LTT स्टेशनला। चला मित्रांनो कंटिन्यू करा। जय श्रीराम। सध्या आम्ही LTT स्टेशनवरून चालत आहोत आणि ट्रेन पण लागलेली आहे। तिकीट आहेत, कन्फर्म आहेत, कोणालाच काही क्लिअर तिकिटांबद्दल माहिती नाही आहे कारण तिकीट आता आम्ही इथे येऊन एक एजंटकडून काढलीत आणि ही जी तिकीट आहेत ती आम्हाला दिलीत त्याने नाशिकपर्यंत आणि नाशिकच्या नंतर तुम्ही बघू शकता इथं नाशिक लिहिलेलं आहे आणि नाशिकच्या नंतर त्यांनी आम्हाला जबलपूरवरून तिकीटं दिलेली आहेत आणि मध्ये डिस्टन्स आहे 400 किलोमीटरचा आहे। तर आता तो कसं काय प्रवास करायचा आता काही समजत नाही आहे आणि आम्ही काय आता समजत नाही काय आम्ही चाललोत करे राम भरोसे। जय श्रीराम। मित्रांनो आताच ट्रेन सुटलेली आहे आमची आणि आता आम्ही चाललेलो आहोत। प्रत्येकाची तोंड बघा खुश आहेत। दिवेश जरा नाराज आहे आपला। दिवेशला जास्त टेन्शन आहे दिवेश भाई टेन्शन मध्ये आहे सध्या आणि नेहमी हौसे कलाकार स्वप्नील आहे आमची वरती आम्ही खास बॅगांसाठी ठेवले। आम्ही बसून प्रवास करणार आहोत पूर्ण। तर आता हा प्रवास आमचा चालू झालेला आहे। 26 तासाचा प्रवास आहे। तुम्हाला आम्ही प्रत्येक सणाची अपडेट देणार आहोत आम्ही, त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका। प्रत्येक सणाचे आम्ही अपडेट देत राहू। चला गुड बाय। आता आपली पोरं जेवायला बसले आहेत आणि तुम्ही सर्वजण जेवत आहेत आणि फोनवरून पण जेवायला बोलवत आहेत कोणाला तरी। हा सायरा आणि रोशन इथे आराम करत आहे बादशाह आणि मयुरेश इथे जेवत आहे। आम्ही तुला वाटतं काय आमचे 2 तिकीट तिकडे आहेत प्लॅटफॉर्मवर कशी आणि आम्ही आता इथं प्रत्येक सीटवर दोघं जण झोपलेलो आहोत। सोल्जर आहे हे काय पण बोलतोय रे मधीनच बंद करते थांब परत। आता आम्ही आलोत कसाऱ्याच्या पुढं। ॲक्च्युली आमची 4च तिकिटांची बुकिंग आहे टोटल आणि ती पण नाशिकपर्यंत आहे। आता तिथून पुढं काय करायचं काय माहिती। आता TC येऊन गेला तरी पण आम्ही तसंच ॲडजस्ट केले। आता प्रत्येक जण 2 सीटू एक सीटवर दोघं जण झोपले। प्रताप सोल्जर येऊन गेला त्याचा हा रितेश आहे इथे, रितेश आणि मयुरेश आणि एक मिनिट। आता रात्रीचे वाजलेले आहेत 12:30 हे 2:30 सॉरी आणि आम्ही सगळे उभे आहोत आता। ॲक्च्युली आमची जी बुकिंग होती ती नाशिकपर्यंत होती आणि नाशिक आलेलं आहे आणि पब्लिक आली। आपण बघू शकता सगळे उघडे आहेत, सगळं सामान वगैरे इकडे घेऊन येत आहोत। नमस्कार गाईज, आम्ही चाललेलो आहोत महाकुंभला आणि जसं की तुम्हाला सांगितलं की आपलं तिकीट कन्फर्म नाही आहे। नाशिकपर्यंत आपलं तिकीट कन्फर्म होतं, त्याच्यानंतर आता पब्लिक आली आणि आम्हाला उठवलं। आम्ही आता बसलेलो आहोत। काय बोलतील रोशन, कसं वाटतं? एजंटने फसवलं अक्षरशः आम्हाला, झोपेचे भोसडे करून ठेवले। ठीक आहे गाईज, चला कंटिन्यूला बाकी आहे। सहन करायचं पण नंतर अमृत त्याच्याकडून घ्यावचं आपलं। 14वर रत्न अमृत आहे ना, तिथे याच्याकडून घ्यायचं आपण। अमृत घ्या रितेश, दुःखी आत्मा बघू शकता तुम्ही। हे रितेश, हा दुःखी आत्मा आहे
आणि हा कॅमेरा बोलला की लगेच पुढं पुढं करणारा. मित्रांनो मी बघू शकता कसे बसलेलं सगळे पब्लिक. आणि रात्रीचे वाजलेले आहेत 3:45 आणि डोळे बघू शकता तुम्ही काय कंडिशन झालेली आहे. आणि खूप सर्दी वगैरे आलेली आहे. हा भाई भेटलेला आहे आपल्याला. हा बनारसचाच आहे आणि हा तर विदाऊट तिकीट प्रवास वगैरे करतो. त्याचा काय प्रश्न नाही. आमचीच पाठलेली आहे. आता TC वगैरे आला तर पालायचं कुठे. ठीक आहे आता बघूया कंटिन्यू. एक बच्चन दादा भेटलेले आहे. त्यांचं कसं सिरियसमध्ये एकदम बोलणं ऐकतात बघा तुम्ही. हा बघ हाच आहे हाच विषारी साप. हा बघा चकित चंदू. तोंडावर हसू नाही काही काय नाही त्याच्या. का वाढवायला लागेल. कोणतं लग्न आहे. मुताला हा माणूस आलाय तर आम्हाला कसं इकडे तिकडे करत असं बोलते तो. तिकडून करतील गायब आपल्याला. पियाची सगळ्यात महत्वाचं जाऊन हा बांधाय तुमच्यावर डेंजर माझं बोलला. डेंजर का तुझी त्याला कळली तुला. पुष्पा आता वाजले 4 आणि आमचा प्रवास असून काही संपत नाही. पहिला कुंभमेळा करायला. मित्रांनो बघू शकता हा एक प्रवास आम्ही अनुभवला आता बिना तिकीटचा. पब्लिक बघू शकता तुम्ही कुंभाला जाण्यासाठी. काय सांगशील. हा किंग मेकर आमचा चेहऱ्यावर थोडं दुःख आहे तर आम्ही करू मजा. काय पाहिजे आपल्याला पाहिजे त्याला नको काय. बाथरूमचा कॅमेरा आहे आणि हे दोघं मिरर सेल्फी काढत आहे. त्यांना उभं पण राहता येत नाही पण हे दोघं मिरर सेल्फी काढत आहेत. मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळ आमचं सुबह की पहली किरण वो मिल गई है. चिड़िया उड़ती चिड़िया उसने हमारे पंख काट दिए. आम्ही विदाऊट तिकीट होतो आणि आता आम्हाला फाईन लागलेला आहे. प्रत्येकाला 550 अजून 2 जण गेलेत तिकडे. ते पण येतील. ग्रँड एंट्री होणार आहे त्यांची पण. तुमची तिकीट कन्फर्म असेल तर तुम्ही प्रवास करा नाहीतर तुम्ही प्रवास करू नका. आणि तू ते ह्याचं काय सांगशील एजंटचं वगैरे. एजंटच्या नादी लागू नका. जर कन्फर्म तिकीट मिळत असेल एक सिंगल तरच घ्या. अनुभव घ्या. ग्रँड एंट्री झालेली आहे. परत मला फिरायला बोलू नको. प्रताप कुठे आहे. प्रताप किती आलं परत. हा स्टेशन आहे आमचा बुरहानपूर आणि सध्या आम्ही MP मध्ये आहोत. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही आहोत बुरहानपूरला आणि बुरहानपूर थोडक्यात तर आपल्यासारखंच वाटते. म्हणजे जशी घाटावर वगैरे घरं असतात त्या टाईपमध्ये घरं आहेत सगळी. ही केळीची बाग वगैरे. गुड मॉर्निंग गाईज. सगळ्यांची सकाळ झालेली आहे. हे काढ नाही. गुड मॉर्निंग दिवेश. शुभ सकाळ. गुड मॉर्निंग.
रोशन तिकडे आतमध्ये आहे, त्याला जय श्रीराम. जय श्रीराम. नर्मदा नदी आपण पाहू शकता, त्याचा फ्लो किती सुंदर आहे. नमस्कार मित्रांनो, आता वाजलेले आहेत 5:45 आणि आम्ही असंच दुसऱ्यांची हेल्प घेत अर्धे उभे अर्धे बसलेले सोल्जर. लोकांनी आम्हाला इथे हेल्प केली, इथे तिथे बसून द्यायला, त्याच्यामुळे आमचं जमून गेले. चला अजून फक्त आता 4 तासाचा प्रवास राहिला आहे. मयुरेश आहे, रोडला पोहोचलो. अरे विठ्ठल श्री राम महाराज. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता. सावळे विठ्ठले रघुमाई, सावळे विठ्ठले रघुमाई, विठ्ठले रघुमाई, जय जय विठ्ठले रघुमाई, जय जय विठ्ठल. राम जीविता विसावा, राम जीविता विसावा, राम घ्यावा ओ राम घ्यावा, राम गावा ओ राम घ्यावा, राम गावा ओ राम घ्यावा. कल्याणाचे जे कल्याण, कल्याणाचे जे कल्याण, कल्याणाचे जे कल्याण, कल्याणाचे जे कल्याण. रामाने दर्शन द्यावे, प्रभु रामाने दर्शन द्यावे, गातो मुखी हरिनाम, हरिनाम गातो मुखी हरिनाम, अंतरी माझ्या जननी सतू श्रीराम. नमस्कार मित्रांनो, आता वाजलेले आहेत 9 आणि आम्ही सगळे आता तयार आहोत उतरण्यासाठी. आणि आता 15 मिनिटात स्टेशन येणार आहे, प्रयागराज चौकी. रात्रीचा प्रवास आणि आता रोशननी मनोगत सांगितलंय, आता
दिवेश, काय वाटते तुला आजच्या प्रवासाबद्दल? एकदम ओके. आम्ही प्रयागराज जंक्शनला पोहोचलेलो आहोत आणि गर्दी बघू शकता तुम्ही. जेवढी गर्दी पाठी आहे तेवढीच गर्दी पुढे आहे. पुन्हा सुरुवात आहे गर्दीची. बघूया पुढचा प्रवास कसा होत आहे. नमस्कार मित्रांनो, रात्रीचे वाजलेले आहेत 12 आणि आपण संगमावर पोहोचलेलो आहोत. ह्या ब्रिजचं नाव काय आहे रे? फिफा पूल वरून आपण आता चालत चाललेलो आहोत. कंटिन्यू राहा. काय झालं? हा बघा, हा हे पूल आहे आणि हे सगळे राहायची वगैरे सोय आहे इकडे. तर आपल्याला पण इकडंच काहीतरी बघायला लागणार आहे असंच कुठंतरी, कारण आपण आपलं पण काय आहे नाही. आपली पब्लिक आहे, 8 जण आहोत आपण आता आलेलो. आणि आपला प्रवास खरं म्हणजे चालू झालेला काल रात्री. नमस्कार मित्रांनो, आता आपण वाजलेले आहेत 1 आणि आपण आता झोपायला आलेलो आहोत. सरकारने इथे सोय केलेली आहे, पण 100 रुपये घेत आहेत ते लोक. ठीक आहे, एक बेड आणि झोपायची चांगली व्यवस्था आहे. मजेरेश आहे, रोशन वगैरे झोपलेले आहेत, स्वप्नील वगैरे. हा आपला आहे सोल्जर. आणि गुड नाईट मित्रा. गुड नाईट गाईज. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आता वाजलेले आहेत 5 आणि आम्ही सगळे निघालेलो आहोत स्नानासाठी. ऑल पब्लिक इज रेडी. श्रीराम, जय श्रीराम, जय भारत श्रीराम, माता की जय. आणि आताच इथलं तापमान आहे 60 डिग्री सेल्सिअस. 60 नाही 7 डिग्री सेल्सिअस. तर एकदम अतिशय खरं बेकार हालत झाली आहे, कारण एवढ्या तापमानाची कधी आपल्याला सवय नाही आहे आणि खूप बेकार थंडी लागते आहे. तुम्ही बघू शकता ही पब्लिक कशी झोपली. हे अशी झोपायची सोय वगैरे आहे इथे. 100 रुपये घेतात पर नाईटचे वगैरे. सकाळी म्हणजे वगैरे तुमच्या मर्जीनुसार बॅग उचलून निघून जायचं. बॅग वगैरे ठेवण्यासाठी परमिशन नाही आहे त्यांच्याकडे. पण ठीक आहे, चला कंटिन्यू राहा. नमस्कार. 7 डिग्री सेल्सिअसमध्ये चालताना इथलं कोणालाच, म्हणजे आपली जी पब्लिक आहे त्यांना कोणालाच एवढ्या कमी तापमानाची सवय नाही आहे. प्रत्येकाची हालत एकदम बेकार झाली आहे. आणि त्यात आता स्नान करायला चाललोत आम्ही संगमावर. सो स्नान तर आम्ही करणार, त्यात काही शंकाच नाही. पण 100% आता आम्ही तोंड जरी धुतलं ना तरी हात एकदम असे दुखायला लागलेत. एवढी बेकार थंडी आहे, म्हणजे पाण्यात हात घालायची पण इच्छा नाही आहे एवढ्या थंडीत. आता आम्ही आंघोळ करायला चाललो, ते पण निर्वस्त्र. आणि पाहूया, सब राम भरोसे. जय श्रीराम. तुम्हा सर्वांना आजचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत सेक्टर 17च्या ब्रिजच्या तिथे आहोत. आता आम्ही जवळजवळ झाला एक तास झालेला आहे. आम्ही चालतच आहोत आणि आता आम्ही संगमावर चाललेलो आहोत. संगमावर आम्ही आंघोळ वगैरे करून त्याच्यानंतर पूर्ण कुंभ फिरू. बाकी आपली पब्लिक आहे, तुम्ही बघू शकता. सोल्जर, दिवेश आणि हा प्रताप,
हाय काय सांगशील स्वप्नील? आता आपण 17 नंबर सेक्टर मध्ये आहोत आणि फक्त 500 मीटर वरती आपलं संगम स्नान होणार आहे. आणि मागासपासून आपण 1.5 तास जो चालत आलेलो होता तो प्रवास म्हणजे काय वर्णावा. इथे जरा बॅक कॅमेरा ओपन करून थोडं दृश्य दाखव. हे बघा तुम्ही बघू रितेश शकता आणि आपले रोशन भाऊ हे पोलिसांसमोर चर्चा करत आहेत. हे आता सगळी माहिती घेत आहेत. रोशनने पिशवी आणलेली आहे, त्याच्यात खायला आहे. ती पिशवी काय त्यांनी ठेवलेली नाही आहे खाली, ती त्याच्यासोबतच आहे कंटिन्यू. आणि खरंच खूप सुंदर नियोजन आहे, कारण एवढी सगळी पब्लिक येऊन पण इथे अशी गर्दी वगैरे वाटत नाही अजूनपर्यंत तरी. ठीक आहे, चला. इथे जाम गर्दी आहे रे. नमस्कार मंडळी, आम्ही आता त्रिवेणी संगमावर स्नान केलेलं आहे आणि आमच्या ग्रुपचे काही सदस्य भाविक त्यांचा आपण अनुभव ऐकूया. रितेश, तुला कसं वाटते आता? आयुष्य सफल झाल्यासारखं वाटतंय, कारण हा सोहळा पोरं हसतात पण मी मनापासून बोलतोय, कारण याची देही याची डोळा त्यांचा देखील सोहळा. खूप धन्य झालो, कारण मला बोलायचं खूप भारी वाटलं. आणि बोलतात की जे नशीबवान लोक असतात त्यांनाच हा सोहळा अनुभवायला मिळतो. आपण पण समजूया, आम्ही पण नशीबवान आहोत आणि खूप मस्त वाटलं. दिवेश, नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता आम्ही कपडे वगैरे चेंज करून सगळे स्नान करून निघालेलो आहोत मेला फिरण्यासाठी. बाय. आवाज ऐकू शकता तुम्ही, खोया केंद्र आहे. मित्रांनो पाहू शकता किती गर्दी आहे. बडे हनुमान मारुतीच्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत. नमस्कार मित्रांनो, इथे एक संस्था आहे संत बलजीत सिंगजी निःशुल्क भोजन वितरण. तिथे आता नाश्त्याचं वितरण चालू आहे, तर आम्ही आहोत लाईनीत उभे. आगोरी बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता आम्ही फिरत आहोत. आता एक आखाड्यामध्ये गेलेलो, कारण मोबाईल वगैरे नाही काढला, कारण मग ते चांगलं नाही वाटत. जर कोणाला आवडतं मोबाईल समोर यायला आणि कोणाला नाही आवडत, मोबाईल वगैरे नाही काढला ना. आखाड्यात गेलेलो तर चप्पल मात्र गेलं माझं. आता चप्पल बघायला लागेल, बघूया. हे बघू शकता तुम्ही, पहाडी बाबा नगर वृंदावन श्री लक्ष्मीजी नरसिंह खालसा यांचा प्रवेशद्वार आहे. इथे मोठमोठे प्रवेशद्वार बनवत आहेत इथे लोक. हा एक प्रवेशद्वार आहे. इथे 1 महिन्याचा हा कुंभमेळा असतो, पण ह्यासाठी खूप आधीपासून तयारी आणि खूप सारी तयारी असते, कारण इथे कुठेच असा व्यवस्थेचा प्रश्न येत नाही. प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाल तिथे तुम्हाला चांगली दिशा आणि स्वच्छता दिसेल. खरंच खूप भारी आहे. मला माहिती असेल जसं ते कांटेवाले बाबा व्हायरल झालेले. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही कुंभावरून निघालेलो आहोत
हे बघा कसे बसलेलो आहात. बघू शकता कसे बसलेलो आहेत जागा वगैरे. तर मित्रांनो प्रयागराज वरून आता आम्ही निघालेलो आहोत आणि आता आम्ही चाललेलो आहोत अयोध्येच्या दिशेने. पूर्ण बसचा प्रवास आहे. आणि प्रताप आणि रोशन पुढे आहेत. तर कंटिन्यू राहा, प्रवासात आनंद घ्या.